स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम ऑक्टोबरमध्ये वाजण्याची शक्यता आहे। पण निवडणूक जाहीर होण्याआधीच मोहोळमध्ये राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे। मोहोळ तालुक्यात आता दोन पाटील आमने-सामने येण्याची शक्यता असून ही जंगी राजकीय कुस्ती कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मोहोळ तालुक्यात अजित पवार गटात पुन्हा एकदा एक म्यान आणि दोन तलवारीसारखी स्थिती निर्माण झाली आहे। कारण अजितदादांनी नुकतेच उमेश पाटील यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। पण यानंतर अनगरकर राजन पाटील गट नाराज झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे। राजन पाटील समर्थकांनी तर थेट सोशल मीडियावर भाजपचा झेंडा हाती घ्या अशा पोस्ट करून बंडखोरीचे संकेत दिले आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। एकीकडे अजितदादांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी उमेश पाटील ताकद लावतील, तर दुसरीकडे विधानसभेच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राजन पाटील गटही पूर्ण तयारीत आहे। आता या दोघांपैकी कोण बाजी मारतो किंवा अजितदादा आपल्याच दोन गटांमध्ये सुलह घडवून आणतात का, हे येत्या काळात स्पष्ट होईल। तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।